नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. येणाऱ्या रविवारी तुमची म्हणजेच 1 तारखेला तुमची मंथनची परीक्षा आहे आणि या परीक्षेला तुम्हा सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. तसं तर तुम्हाला माहितीच आहे, दरवर्षी मी हा व्हिडिओ बनवते. परीक्षेला जाताना तुम्ही काय काय काळजी घ्यायची हे तुम्हाला सांगत असते. तर म्हटलं चला यंदाही आपण असा एक व्हिडिओ बनवूया. तर येणाऱ्या परीक्षेसाठी माझ्या चॅनलवरील सर्व विद्यार्थ्यांना खूप 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 शुभेच्छा. परीक्षेला जाताना अगदी काही साध्या साध्या गोष्टी आहेत, परंतु तरीही त्या खूप महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षेचं अजिबातही टेन्शन घ्यायचं नाही. तुमचा अभ्यास पूर्ण झालेला असू द्या किंवा थोडंसं काही बाकी राहिलेला असू द्या, थोडा सराव कमी झालेला असू द्या, काही फरक पडत नाही. ही परीक्षा आपल्यासाठी आहे, म्हणजे आपल्या सरावासाठी आहे, आपलं विषय ज्ञान चांगलं करण्यासाठी आहे. त्याच्यामुळे परीक्षेचं दडपण अजिबात कुणीही घ्यायचं नाही. जेव्हा छोट्या मुलांचे पेपर असतात, पहिली, दुसरी, तिसरीच्या, तर मुलांना थोडीशी मनातून भीती वाटते. तर ही भीती पालकांनी आणि शिक्षकांनी दूर करायची आहे की परीक्षेसाठी अजिबात घाबरायचं नाहीये. अगदी बिनधास्तपणे तुमचा जेवढाही अभ्यास झाला आहे त्याच्यावर तुम्ही पेपरला जायचं आहे. परीक्षेला जाताना तुम्हाला तुमचं रिसीट बरोबर न्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडासा वापरलेला बॉल पेन न्यायचा आहे. जेल पेन किंवा शाईचा पेन गोल करण्यासाठी न्यायचा नाहीये, हे तुम्हाला माहितीच असेल. त्यानंतर परीक्षेच्या अगोदर वेळेवर सेंटरला पोहोचा परीक्षेच्या. यानंतर राहिलेले जे काही 2-3 दिवस आहेत त्याच्यामध्ये थोडीशी उजळणी करा. जोही तुमचं विषय राहिलेला असेल त्याची थोडीशी धावती उजळणी करा. कोणत्या घटकामध्ये काय महत्त्वाचं आहे याचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहेत, तर त्याच्यावर फोकस करा आणि परीक्षेचं कोणतंही टेन्शन घेऊ नका. व्यवस्थित कच्चं काम करा. कच्चं काम करताना घाई गडबड करू नका. घाई गडबडीमध्ये काय होतं, आपला हातचा किंवा एखादी बेरीज ही घाई गडबडीमध्ये चुकते. तसंच जेव्हा तुमच्यासमोर पेपर येतो तेव्हा पेपरवर एक नजर फिरवा आणि अगदी शांत मनाने पेपर लिहायला सुरुवात करा. पहिला प्रश्न झाला की दुसरा प्रश्न, दुसरा झाला की तिसरा. प्रत्येक वेळेला प्रश्न वाचल्यावर त्याचा, आता मराठी आणि इंग्रजीचं जेव्हा असतं तेव्हा आपल्याला काही कच्चा कामाचा विषय नसतो, तर बोट ठेवून त्या क्रमांकाचाच गोल तुम्ही रंगवायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आपलं पेपरमध्ये लक्ष असतं आणि मग गोल जर खालीवर रंगवला गेला तर काय होतं, मग एक गोल चुकल्यामुळे दुसरा पण तुमच्या प्रश्नाचा गोल चुकला जातो आणि मग तिथे तुमचे 4 मार्क्स कमी होतात. त्यामुळं प्रश्नांच्या उत्तरांचे गोल रंगवताना ते खालीवर होणार नाहीत याची काळजी घ्या. गणित सोडवताना, बुद्धिमत्तेचा एखादा प्रश्न सोडवताना जर तुम्हाला एखादं गणित सुटत नसेल, येत नसेल, तर त्याच्यामध्ये जास्त वेळ वाया घालवू नका. तुम्हाला जर वाटलं की नंतर मी हे सोडवेल तर त्याचा गोल तसाच ठेवून द्या. पुढचा प्रश्न करताना बरोबर बोट ठेवून त्या क्रमांकाचा गोल रंगवा. आणि जर तुम्हाला असं वाटते की हे मला जमतच नाहीये, तर मग अंदाजे कोणताही गोल तुम्ही तिथे रंगवायचा आहे किंवा सध्या तसाच सोडून द्या. आणि जेव्हा पेपरच संपायला थोडासा वेळ राहतो, वॉर्निंग बेल मिळते, तेव्हा मग जे काही तुमचं बाकी राहिलेलं आहे ते गोल तुम्ही अंदाजे रंगवायचे आहेत. आपले प्रश्न चालू असताना आपल्या मित्राचं काय चाललंय, आपल्या मैत्रिणीचं काय चाललंय, वर्गातल्या कोणाचं काय चाललंय हे बघत बसायचं नाही, कारण तेवढा वेळही आपल्याला नसतो. कोणालाही प्रश्नांची उत्तरं विचारायची नाहीत, शिक्षकांना सुद्धा विचारायची नाहीत. एखादा प्रश्न कसा सोडवायचा हे विचारायची ती वेळ नसते. कारण काय होतं, ही परीक्षा आपल्यासाठी आहे, आपला अभ्यास तपासण्यासाठी आहे. त्याच्यामुळे कोणाला विचारून उत्तर लिहायचं नाही, आपल्याला खोटे मार्क्स मिळवायचे नाही. जेवढं तुम्हाला येते तेवढंच तुम्ही सोडवायचं आहे. ही परीक्षा आपल्या अभ्यासासाठी आहे, आपला चांगला सराव होण्यासाठी आहे. त्याच्यामुळे कोणाचं ऐकून याचं हे त्याचं ते असं उत्तर करायचं नाही. आणि ही खूप चांगली सवय आहे आणि ही प्रत्येक विद्यार्थ्यांना लहानपणीपासूनच लागणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून प्रत्येक वेळेस मी परीक्षेच्या अगोदर हे सांगत असते की तुम्हाला जेवढं येतंय तेवढंच लिहा, तेवढंच सोडवा. कोणालाही विचारत बसण्याची गरज नाही. एक प्रश्न झाला की पटापट पुढचा प्रश्न घ्यायचा आहे, कारण आपल्याला वेळेची मर्यादा असते. मराठी आणि इंग्रजीचे प्रश्न वाचून पटापट सोडवायचे आहेत. म्हणजे काय होतं, गणित आणि बुद्धिमत्तेचे जे थोडेसे अवघड प्रश्न असतात त्याच्यासाठी तुम्हाला वेळ मिळतो. आपल्या व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रकरणामध्ये काय काय महत्त्वाचं आहे हे मी सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या प्रश्नांसाठी शॉर्ट ट्रिक्स कोणत्या आहेत, कशामध्ये काय लक्षात ठेवायचं हे सुद्धा सांगितलेले आहे. जसं
पहा, प्रश्न जेव्हा आपण वाचतो तेव्हा तिथे नेमकं काय विचारले, योग्य विचारले की अयोग्य विचारले, हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळा आपण घाई गडबडीमध्ये प्रश्न वाचतो आणि मग आपल्याला येत असून सुद्धा आपण त्याचं उत्तर चुकीचं करतो. तर असं करू नका. प्रश्न व्यवस्थित वाचणं फार महत्वाचं आहे. प्रश्न व्यवस्थित वाचा. आपल्याला काय विचारले, विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी विचारली आहे का कोणती याच्यातली विरुद्धार्थाची नाही, म्हणजे प्रश्न वाचणं खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा ज्यांचा चांगला अभ्यास झालेला असतो त्यांचं काय होतं, प्रश्न वाचला की हे आपल्याला येते म्हणून गडबडीमध्ये एखादा प्रश्न चुकू शकतो. म्हणून प्रश्न वाचताना व्यवस्थित काळजी घ्या. आणि ज्यांचे 2 पेपर आहेत, म्हणजे इयत्ता 3री पासून 2-2 पेपर आपल्याला असतात स्कॉलरशिप प्रमाणे, तर तुमचा जेवणाचा डबा, पाण्याची बॉटल जवळ ठेवा. एक पेपर झाल्यानंतर पेपर संपायला जेव्हा थोडासा वेळ बाकी असेल, तुम्हाला वॉर्निंग बेल येते किंवा तुमच्या शिक्षकांना तुम्ही विचारू शकता की अजून किती वेळ राहिलाय, त्यानुसार अंदाज घ्या आणि कोणताच प्रश्न सोडवायचा ठेवू नका. समजा जर असं झालं की शेवटचे काही 5-6 प्रश्न माझे राहिलेले आहेत आणि मला वेळ पुरत नाही, शेवटचे 2-3 मिनिटं राहिले, तर अंदाजे त्यांना कोणताही गोल रंगवून द्या. पण याचा अर्थ असा नाही की पेपर हातात पडल्यापासूनच तुम्ही अंदाजे कोणताही गोल रंगवताय, असं करू नका. व्यवस्थित वाचा, सोडवा. शेवटच्या 2-3 मिनिटांमध्ये जर बाकी राहिलं तर मात्र तुम्ही तसं करायचं आहे. काही विद्यार्थी असं सुद्धा करतात की मला येतंय म्हणून खूप गडबड करतात आणि मग पेपरच्या अगोदरच अर्धा तास सगळं आवरून बसतात आणि मग अशा घाई गडबडीत काय होतं, त्यांना जे येणारे असतात ते सुद्धा प्रश्न त्यांचे घाई केल्यामुळे चुकू शकतात. तर पेपरसाठी घाई करायची नाही. ज्यांचा व्यवस्थित सराव झालाय, अगदी शांत मनाने छान पेपर सोडवा. एक पेपर सोडून झाल्यानंतर पुन्हा त्या पेपरचा विषय घेऊ नका, माझं हे चुकलं, माझं हे राहिलं. पुढच्या पेपरच्या रिव्हिजनसाठी तुम्हाला थोडासा जो वेळ मिळतो त्याच्यामध्ये तुम्हाला जे वाटतंय की हे घटक पाहिले पाहिजे त्याच्यावर एक नजर फिरवा. आणि दुसरा पेपर सुद्धा जो इंग्रजी बुद्धिमत्तेचा असतो तो सुद्धा तुम्ही याच पद्धतीने अगदी व्यवस्थित सोडवायचा आहे. पेपर संपल्यानंतर तुम्हाला कार्बन कॉपी मिळत असते उत्तरपत्रिकेचे. तर आपण काय करणार आहोत की उत्तरपत्रिकेचे व्हिडिओ मी बनवणार आहे, तर तुम्हाला त्यानुसार मी सांगेनच. आणि घरी जेव्हा तुम्ही चेक करता, आन्सर की येते, तेव्हा माझं हे चुकलं किंवा हे राहिलं असं अजिबात काही टेन्शन घ्यायचं नाही. जेही तुमचं मागं राहिलेलं आहे त्याचा पुढच्या वर्षी तुम्ही अजून जास्त चांगला अभ्यास करा. पालकांना सुद्धा मी विनंती करेल की तुमच्या मुलाला परीक्षेचं कोणतंही टेन्शन देऊ नका, उलट तुम्ही त्यांना धीर द्या. अगदी व्यवस्थित एखाद्या मुलाला समजा जरी तुम्ही कार्बन कॉपी तपासल्यावर कमी वगैरे मार्क पडले तरीही त्यांना रागवू वगैरे नका, उलट त्यांना प्रोत्साहन द्या पुढच्या वेळेस अजून चांगलं करण्यासाठी. तर पेपरसाठी या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की पेपरला काय काय घेऊन जायचे, त्याच्यानंतर प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने सोडवायची आहे आणि अगदी न घाबरता व्यवस्थितपणे सर्वांनी पेपरला सामोरे जा. आपल्या चॅनलवर तुम्हाला खूप वेगवेगळे असे, म्हणजे अगदी 2री पासून, मी फक्त पहिलीचे व्हिडिओ बनवले नाहीत कारण पहिलीचा अभ्यासक्रम सुद्धा सोपा आहे, त्यांना त्यांचे पालक घेऊ शकतात, म्हणून 2री पासूनचे आपले व्हिडिओ आहेत. स्कॉलरशिपचे सुद्धा बरेचसे व्हिडिओ आपल्याकडे आहेत. जर तुमचे मित्रमैत्रिणी स्कॉलरशिपला असतील तर त्यांना नक्कीच लिंक शेअर करा. हे व्हिडिओ मी सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी बनवत आहे. व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, म्हणून तुम्हाला काय करायचंय, फक्त व्हिडिओला लाईक करायचं आहे. तुम्ही जास्तीत जास्त लाईक केल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत होते. चला तर मग तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी पुन्हा एकदा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. खूप चांगले पेपर लिहा. सर्वांना माझ्याकडून पेपरसाठी बेस्ट ऑफ लक. आणि जे विद्यार्थी नवीन पहिल्यांदाच पाहत आहेत त्यांना मी म्हणेल, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर तुम्हाला मंथन, स्कॉलरशिप तसेच तुमच्या वर्गातल्या ज्या परीक्षा असतील त्याच्यासाठी महत्त्वाचे असे व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.